नमस्कार गाईज, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कालचा ब्लॉग बघितला असेल, आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. मंडळी, आम्हाला एक दिवस झालेला आहे येऊन आणि आता बॅक टू जर्नी आपल्याला सुरू करायची आहे. सो सगळेजण आम्ही आता चाललेलो आहोत नांदेडला. कारण कसं आहे, गावाकडे राहायला काही प्रॉब्लेम नाही, पण आपले काही वर्क्स पेंडिंग आहेत, त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यांना आज जावं लागत आहे. मंडळी, सामान वगैरे आपण पॅक करून सगळं सामान आता ठेवत आहोत आणि अजून आपल्या लेडीज वर्गाच्या बॅगा येणार आहेत, त्या पण आपण ठेवणार आहोत. हो, अशा प्रकारे बघा. काहीच थोडा वेळ लागत आहे. श्रेयांसचं जेवण राहिलं होतं, जेवण झालं की लगेच आम्हाला निघायचं आहे आणि अशा प्रकारे सगळ्यांच्या बॅगा आता आलेल्या आहेत. सगळ्या बॅगेस पॅक वगैरे सगळं झालेलं आहे आपलं आणि आता आपण थोडंसं रूममध्ये जाऊन येऊयात. काहीच मी आत्ता आलेलो आहो रूममध्ये आणि बऱ्यापैकी दुर्गेश्वरी पण तयार झाली आणि तिकडे श्रेयांस पण तयार होतो, श्रेयांची मम्मी पण तयार झाली. आई कुठे गेली? ओके, आई पण आहे बाहेरच. सो सामान तर आपण सगळं शिफ्ट केलेलं आहे. तर निघायचंच आहे आपल्याला. मंडळी, आई आलेली आहे, दुर्गेश्वरी आणि वहिनी थोड्याच वेळात येतील आणि श्रेयांस फूल तोडायचा प्रयत्न करतोय, पण त्याच्या हाताला काय फूल लागणार नाही कारण की हाईट कमी, झाड मोठं आहे. आईज परत एकदा मी आलो आहे गाडीमध्ये आणि महिला मंडळाला फारच वेळ लागत आहे. आई तिकडे गडीमामाच्या मुलांना गप्पा मारत बसलेली आहे आणि बाकीच्या महिला मंडळ येतच आहेत. तयारी करत करत बी त्यांना मेकअप करण्यामध्ये वगैरे वगैरे फार वेळ लागतच आहे. सो जसं मी म्हणल्याप्रमाणे पायाला थोडीशी नॉर्मल इंजुरी असल्यामुळे मी काय गाडी चालवणार नाही. तू गाडी चालणार, कोण चाललं? पप्पा चालवतील, तू चालव. चला 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 मंडळी, निघायचं आहे आपल्याला नांदेडला. A few moments later. चला चला बसा बसा बसा. डिकीत बसा. थांब आईला बसू. काय झालं? काय करता तुम्ही? मारलं मारलं आई पैसे मी बसू का? कालच्या त्या कुकोडी टिकीत बसू का? टिकीट मला जागाच नाही. टिकीट बसा आईला म्हणते. टिकीट दार लावता टिकीट बसू का? बसू टिकीट मागे जागाच नाही. लागलं नाही.
काढा लागलं काच नाही आता लागलं नाही काढून जाऊ लागलं असं आईला पाय बसायचं गरम झालं त्याच्यात काऊन तशी सोडली आता नाही आई ते हात काढ रस्ती लावली त्याची रस्ती ती त्याला लागलं नाही का लागलं नाही आईचं लागलं नाही. मागचं मागचं हा आईचं लागलं नाही. परन की दकत परन कोकणातली भाषा आहे त्याची कोकणातली रस्ती बांध की श्री काढा काढला A few moments later. ते लढूच लागलं की सूप पाय ढाटा कर इकडं पाय नका आता होऊ द्या पुन्हा रविवारी आहे. इकडं पाय ते टाटा करायला पाय ते पाय पाय कुठच्या पाय ढाटा टाटा करायला तुला हर्ष हर्षाकडे बघ की. बाय कर त्याला बाय कर बाय कर ही गाडी पुसायचं कपडे कुठं आहे आपला ती हे तर गाईस पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो होतो पण पाणीपुरी नाही आहे डोंगरकड्याला श्रेयांसला खायची होती वडापाव आहे वडापाव पाणीपुरी नाही हा नाही नाही म्हणे चला लिपस्टिक पावडर लागली अगोदरच म्हटलं तुम्हाला ते बंद चालेल अर्धापूरला खिचडी भजी घे खिचडी भाजी खातो खिचडी भाजी
मंडळी आता पोहोचलेलो आम्ही घरी. सगळेजण गाडीमधून उतरत आहेत आणि अशा प्रकारे एक तास लागलेला आहे आम्हाला. सावरगाव टू नांदेड 7 किलोमीटरचं डिस्टन्स. सो गाईज अशा प्रकारचा आजचा आपला ट्रॅव्हलिंग ओनली अँड ओनली ट्रॅव्हलिंग ब्लॉग होता. नक्की आवडल्यावर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून मित्रांनो.